पण आज प्रश्न राजेश क्षीरसागरांचा नाही आहे, तर नेमकं असा प्रश्न आहे की राज्यामध्ये फक्त एकनाथ शिंदे यांच्या संबंधित असलेल्या नेत्यांच्या किंवा आमदारांच्या क्लिप का व्हायरल होत आहेत. जो राज्यामध्ये सध्या देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचा जो संघर्ष आपल्याला दिसतोय, त्याचं सुतोवाच हे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी वेगळ्या पद्धतीने केलंय. त्याच्याबद्दल सुद्धा थेटपणे कोण बोलायला तयार नाही. पण तरी सुद्धा पालकमंत्री नियुक्ती असेल, टेंडर प्रक्रिया असेल, बाकीच्या गोष्टीमध्ये हा संघर्ष आपल्याला दिसतोय. तर त्या संघर्षाचा परिणाम म्हणून या शिवसेना नेत्यांच्या क्लिप्स बाहेर येतात का? मग तशाच प्रकारच्या क्लिप ह्या अजित पवारांच्या नेत्यांच्या सुद्धा बाहेर आल्या. पण असं प्रकार भाजपच्या नेत्यांच्या बाबतीत घडत नाही आहे. फक्त शिवसेना एकनाथ शिंदे आणि मग काही राष्ट्रवादीचे नेते यांच्या बाबतीत हा प्रकार घडतो. नमस्कार, मी हनुमंत मोहिते, हनुमंत_मोहिते या माझ्या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे. नुकतंच आपण बघितलं असं तर कोल्हापूरमध्ये नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष आहेत आमदार राजेश क्षीरसागर यांच्या एक क्लिप व्हायरल झालेली होती. त्याच्यामध्ये कथितरित्या असं दिसतंय की ते एका ठेकेदाराकडून कमिशन घेतात, टक्केवारी घेतात आणि हे कमिशन जवळजवळ 8% असं 40 लाख रुपयाचं कमिशन होतं. तो एक त्याची क्लिप व्हायरल झाली. अर्थात त्याच्याबद्दल क्षीरसागरनी ही क्लिप चुकीची असं सांगितलं, पण तिथंच लाटकर असतील की इंगवले असतील या सगळ्यांनी ही क्लिप खरोखर आहे असं प्रकारचं म्हणणं आहे. आणि संपूर्ण या सगळ्या घटनेतली वस्तुस्थिती ही कोल्हापूरकरांना माहिती आहे. पण आज प्रश्न राजेश क्षीरसागरांचा नाही आहे, तर नेमकं असा प्रश्न आहे की राज्यामध्ये फक्त एकनाथ शिंदे यांच्या संबंधित असलेल्या नेत्यांच्या किंवा आमदारांच्या क्लिप का व्हायरल होतात. कारण आपल्याला आठवत असेल तर ज्या वेळेला संजय शिरसाट यांची सुद्धा क्लिप बेडरूममध्ये व्हायरल झालेली होती. ते सिगरेट ओढत असताना आणि त्यांच्या शेजारी बेडरूममध्ये पैशानं भरलेली बॅग आपल्याला दिसलेली होती. ती पण क्लिप व्हायरल झाली. त्याच्याबद्दल चर्चा झाली. त्यांच्या हॉटेलच्या व्यवहाराची चर्चा मोठ्या प्रमाणात झाली. त्यानंतर आपल्याला माहित असेल की अर्जुन खोतकर जे नेते आहेत मराठवाड्यात शिवसेनेचे, तर त्यांच्या पीएकडे सुद्धा काही नोटांच्या बॅगा सापडल्या. त्यानंतर अनिल गोटेने जाऊन तिथं छापा मारला. पोलिसांनी चौकशी केली आणि त्यानंतर त्या घटनेची चौकशी अजून सुरू आहे. तर याचं सुद्धा आपल्याला याबद्दलची सुद्धा पैशाची घटना आहे. त्यामुळे महेंद्र दळवी यांच्याबद्दल सुद्धा अशाच प्रकारचा एक क्लिप व्हायरल झाली होती. त्याच्याबद्दल सुद्धा चर्चा झालेली होती. म्हणजे एका बाजूला संजय गायकवाड यांचा मारहाणीची क्लिप असेल किंवा गोगावले यांचा काळे कपडे घालून पूजा करतानाचा व्हिडिओ असेल, त्यानंतर मग अशाच प्रकारचं मग झिरवळांची क्लिप असेल, वेगळ्या प्रकारचे क्लिप व्हायरल झाला. पण याच्यामध्ये शिवसेनेच्या नेत्यांची संख्या ही जास्त आहे आणि एकनाथ शिंदे यांच्या नेत्यांना टार्गेट करण्याचा कोण प्रयत्न करतायत का, हा सुद्धा प्रश्न आहे. अर्थात ह्या क्लिप खऱ्या आहेत का नाही, खोट्या आहेत, त्याच्याबद्दल ही चौकशी सुरू आहे. त्याच्याबद्दल त्या नेत्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. पण जो राज्यामध्ये सध्या देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचा जो सुप्त संघर्ष आपल्याला दिसतोय, त्याचं सुतोवाच हे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी वेगळ्या पद्धतीने केलंय. त्याच्याबद्दल सुद्धा थेटपणे कोण बोलायला तयार नाही. पण तरी सुद्धा पालकमंत्री नियुक्ती असेल, टेंडर प्रक्रिया असेल, बाकीच्या गोष्टीमध्ये हा संघर्ष आपल्याला दिसतोय. तर त्या संघर्षाचा परिणाम म्हणून या शिवसेना नेत्यांच्या क्लिप्स बाहेर येतात का? मग तशाच प्रकारच्या क्लिप ह्या अजित पवारांच्या नेत्यांच्या सुद्धा बाहेर आल्या. पण असं प्रकार भाजपच्या नेत्यांच्या बाबतीत घडत नाही आहे. फक्त शिवसेना एकनाथ शिंदे आणि मग काही राष्ट्रवादीचे नेते यांच्या बाबतीत हा प्रकार घडतोय. त्यामुळं हा विषय चर्चेला येणं स्वाभाविक आहे. शिंदेंना कोण टार्गेट करतंय, कोण नेमकं हे करतंय हे पाहावं लागेल. पण शिंदेचे लोक मात्र टार्गेट होतात, त्यांच्या क्लिप व्हायरल होतात हे मात्र निश्चित. याला फक्त राजकारणाचा शीतयुद्ध कारणीभूत काय आहे हे तपासावं लागेल.